Hello student, we are here with our last chapter of plant pathology, that is nematode plant disease. In this chapter we have to see nematode as a plant pathogen, then root knot disease of vegetable, and last point is the ear cockles of wheat. Okay, let's start with the first point. As we know, the nematodes are the worm-like, or the nematodes are microscopic round worms that lives inside the moist soil, water, then decaying organic matter or the tissue of any other living organism. The plant parasitic nematodes are generally 300 to 1000 micrometer in size and up to 4 millimeter in length. Okay, if we see the plant parasitic nematodes are generally isolated from the roots of the infected plant or the soil that is surrounding the infected root where they are feeding. Okay, then almost all plant pathogenic nematodes are live part of their lives in the soil. Many of these pathogens are live freely in the soil, feeding superficially on root and अंडरग्राउंड स्टेम. ओके, जर आपण बघितलं ठीक आहे नेमॅटोड्स काय, तर नेमॅटोड्स या ठिकाणी एक मायक्रोस्कोपिक राऊंड वर्म किंवा एक वर्मसारखं स्ट्रक्चर आहे की जे या ठिकाणी मॉइस्ट सॉईल असेल किंवा मग वॉटर असेल किंवा डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर असेल किंवा प्लांट दुसऱ्या ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये जे टिश्यू असतात तर त्या टिश्यूमध्ये सुद्धा या ठिकाणी हे निमॅटोड्स आपल्याला बघायला भेटतात. जर आपण निमॅटोड्सची जर साईज बघितली तर 300 to 1000 मायक्रोमीटरपर्यंत यांची साईज असते आणि लेंथ जर बघितली तर 4 मिलीमीटरपर्यंत लॉंग आपल्याला हे बघायला भेटतं. ठीक आहे, जनरली जर आपण बघितलं की निमॅटोड्स आपल्याला कुठे बघायला भेटतात तर या ठिकाणी जे इन्फेक्टेड प्लांट आहे त्या इन्फेक्टेड प्लांटच्या रूटच्या साईडला, रूटच्या ठिकाणी किंवा मग त्या ज्या सॉईलमध्ये ते या ठिकाणी फीड करतायत रूटच्या ठिकाणी, रूटच्या साईडचे सॉईल जे असते त्या सॉईलमध्ये आपल्याला ते त्या ठिकाणी बघायला भेटतात. जर आपण बघितलं तर जनरली सॉईलमध्ये हे निमॅटोड्स जे तर ते फ्रीली या ठिकाणी त्या ठिकाणी फीड करत असतात आणि किंवा मग अंडरग्राउंड स्टेम असेल तर त्या अंडरग्राउंड स्टेमवरती सुद्धा त्या ठिकाणी फ्रीली फीड करत असतात. देन नेक्स्ट पॉईंट इज दी सिम्पटम्स ऑफ निमॅटोडल plant disease. In that the first disease is the root knot or root gall. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये बघितलं रूट नॉट किंवा रूट गॉल जे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला रूटची एनलार्जमेंट बघायला भेटते ड्यू टू द फिडिंग ऑफ दी निमॅटोड्स. ठीक आहे, निमॅटोड्स जे तर त्यांच्या फिडिंगमुळे या ठिकाणी रूट्समध्ये आपल्याला एनलार्जमेंट बघायला भेटते. देन नेक्स्ट इज दी रूट लेशन. बाय निमॅटोड फिडिंग द पोर्शन ऑफ रूट इज डिस्कलर्ड अँड ऑफन कोलॅप्स. ठीक आहे, या ठिकाणी निमॅटोड्स जे तर ते रूटवरती अटॅक करतात, रूटपासून फीड करतात, त्याच्यामुळं रूटचा जो या ठिकाणी कलर आहे म्हणजे किंवा रूट्स जे तर ते डिस्कलर्ड होऊन जातात आणि डिस्कलर्ड झाल्यानंतर ते रूट्स जे तर ते कोलॅप्ससुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात. देन नेक्स्ट इज दी एक्सेसिव्ह रूट ब्रांचिंग. दिस इज कॉज्ड बाय द फॉर्मेशन ऑफ न्यूमरस शॉर्ट लॅटरल ब्रांचेस ऑफ रूट इन द विसिनिटी ऑफ निमॅटोड इंजुरी. एक्सेसिव्ह रूट ब्रांचिंग हा जो या ठिकाणी सिम्टम्स आहे, ह्या सिम्टम्समध्ये काय होतं की रूटचा जो पोर्शन आहे त्या रूटच्या पोर्शनला या ठिकाणी शॉर्ट लॅटरल ब्रांचेस जे आहेत तर त्या तयार व्हायला लागतात, नंबर ऑफ शॉर्ट लॅटरल ब्रांचेस तयार व्हायला लागतात. ओके, देन नेक्स्ट इज दी रूट रॉट. वेन निमॅटोड इन्फेक्शन आर अकम्प्लिश्ड बाय प्लांट पॅथोजेनिक और सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया अँड फंजाय, रूट रॉट ऑकर. ठीक आहे, मग रूट रॉट जो आहे तर रूट रॉट या ठिकाणी कधी प्रेझेंट किंवा कधी बघायला भेटतो की ज्यावेळेस या ठिकाणी फंजाय असतील किंवा सॅप्रोफायटिक बॅक्टेरिया असेल तर हे जेव्हा या ठिकाणी प्लांटमध्ये इन्फेक्शन दाखवतात किंवा निमॅटोड्स जे ते निमॅटोडसोबत इन्फेक्शन दाखवतात त्यावेळी आपल्याला या ठिकाणी रूट रॉट जो आहे हा डिसीज किंवा ह्या सिम्टम्स त्या ठिकाणी बघायला भेटतो. देन लास्ट इज दी इंजर्ड रूट टिप्स. वेन द निमॅटोड फीड ऑन और नियर टू दी रूट टिप्स ग्रोथ इज स्टॉप. ठीक आहे, ज्या ठिकाणी ज्यावेळेस निमॅटोड्स जे आहेत हे निमॅटोड्स रूटच्या ठिकाणी किंवा रूटच्या जवळ किंवा रूट टिपच्या जवळ या ठिकाणी फीड होत असतात किंवा त्यापासून न्यूट्रिशन जे तर ते घेत असतात, त्यावेळेस रूट टिपची जी ग्रोथ आहे तर ती रूट टिपची ग्रोथ या ठिकाणी स्टॉप होते आणि ते रूट टिप जे तर ते इंजर्ड व्हायला लागतात. ओके, देन नेक्स्ट इज दी निमॅटोडल डिसीज दॅट इज इयर कॉकल ऑफ व्हीट. ठीक आहे, जर आपण बघितलं निमॅटोडल डिसीज दॅट इज इयर कॉकल ऑफ डिसीज, जनरली हा डिसीज जो आहे तर या ठिकाणी व्हीट प्लांट जे तर हा त्याचा होस्ट आहे. ठीक आहे, इट वॉज फर्स्ट नोटीस इन इंग्लंड इन इयर ऑफ
1743. इट इज रिपोर्टेड फ्रॉम दी ऑल व्हीट ग्रोईंग रिजन इन द वर्ल्ड. ठीक आहे, वर्ल्डमध्ये या ठिकाणी जेवढं पण व्हीट ग्रोईंग रिजन्स आहेत त्या सगळ्या रिजनमध्ये सगळ्यात आधी हा जो डिसीज आहे तर तो या ठिकाणी रिपोर्ट करण्यात आला होता. आणि सगळ्यात आधी जर बघितलं तर 1743मध्ये इंग्लंडमध्ये हा जो डिसीज आहे किंवा ह्याचा जो पॅथोजन आहे दॅट इज अंगुइना ट्रिटिस आहे, तर हा या ठिकाणी डिस्क्राईब झाला होता. देन जर आपण बघितलं तर इंडिया द डिसीज अकाउंट फॉर द लॉस ऑफ 1 to 3% एव्हरी इयर. इंडियामध्ये जर बघितलं आपण तर 1 ते 3% दरवर्षी या ठिकाणी ह्या डिसीजमुळं लॉस होतो आहे. देन द निमॅटोड्स इज ऑफन प्रेझेंट इन द असोसिएशन विथ द येलो इयर रॉट. ठीक आहे, तर निमॅटोड जो आहे हा निमॅटोड येलो इयर रॉटच्या असोसिएशनमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो. जर ह्याचं पॅथोजन बघितलं आपण अंगुइना ट्रिटिस आहे. देन द पॅथोजन इज दिस पॅथोजन इज दी लार्ज निमॅटोड अबाउट 3.2 millimeter लॉंग अँड 120 मायक्रोमीटर इन डायमीटर. ओके, जर आपण हा पॅथोजन बघितला तर हा पॅथोजन आपल्याला भरपूर मोठा पॅथोजन किंवा भरपूर मोठा निमॅटोड आहे असं लक्षात येतं ह्याच्यावरून. ते निमॅटोड ले इट्स एग अँड प्रोड्यूस इट्स जुवेनाइल स्टेज अँड द अडल्ट इन सीड गॉल. ओके, निमॅटोड्स जे तर ते निमॅटोड्स त्याचे एग्ज जे तर ते जुवेनाइल स्टेजला या ठिकाणी ले करतात आणि त्याच्यानंतर अडल्ट स्टेज जी आहे तर ती सीड गॉलच्या ह्याला अडल्ट स्टेज त्याची फॉर्म होते. ओके, देन नेक्स्ट इज दी सिम्पटम्स ऑफ इयर कॉकल ऑफ व्हीट. ओके, आता आपल्याला माहिती की अंगुइना ट्रिटिसाय जो आहे तर या ठिकाणी व्हीट प्लांट जो आहे तर त्याच्यावरती हा डिसीज ऑकर होतो आहे. त्यानंतर मग त्याचे सिम्पटम्स काय काय असतील. फर्स्ट आहे द बेस ऑफ व्हीट सीडलिंग ऑर स्टेम गेट एनलार्ज. ठीक आहे, सीडलिंगचा किंवा स्टेमचा जो या ठिकाणी बेस आहे तर तो बेस या ठिकाणी आपल्याला एनलार्ज झालेला बघायला भेटतो. देन सेकंड सिम्पटम इज दी लीव्स ऑफ इन्फेक्टेड सीडलिंग गेट ट्विस्टेड अँड क्रिंकल. ठीक आहे, जर लीव्स जे इन्फेक्टेड सीडलिंग्सचे तर ते जर आपण बघितलं तर ते ट्विस्ट झालेले दिसतात किंवा मग क्रिंकल इझिली ते क्रिंकल होऊ शकतात. देन नेक्स्ट द इन्फेक्टेड इयर आर शॉर्टर अँड ब्रॉडर विथ व्हेरी शॉर्ट अँड नो ऑन्स ऑन दी ग्ल्युम्युल्स. ओके, या ठिकाणी जे इन्फेक्टेड इयर आहे जर आपण बघितलं तर ते या ठिकाणी साईजला खूप शॉर्ट असतात किंवा मग ब्रॉड जर बघितलं आपण तर खूप जास्त एकतर खूप कमी किंवा मग म्हणजे नाहीच या ठिकाणी नाहीच्या बरोबरीलाच या ठिकाणी ते जे इयर आहेत किंवा ब्रॅक्ट्स आहेत व्हीटच्या तर ते आपल्याला बघायला भेटतात. देन द इन्फेक्टेड इयर आर ग्रीनर दॅन नॉर्मल हेल्दी इयर. ठीक आहे, जे इन्फेक्टेड इयर आहेत तर त्या ठिकाणी नॉर्मलपेक्षा जास्त ग्रीन दिसायला लागतात. देन ग्रेन्स इन द अफेक्टेड इयर आर पार्शियली और कम्प्लिटली रिप्लेस्ड बाय कॉकल्स और गॉल दॅट आर हार्ड डार्क ब्राऊन और ब्लॅक. जसं की या ठिकाणी फोटोमध्ये बघू शकता आपण की या ठिकाणी जे ग्रेन्स आहेत तर ते ग्रेन्स या ठिकाणी नॉर्मल ग्रेन्स कसे दिसतात आणि म्हणजे हेल्दी ग्रेन कसे दिसतात आणि इन्फेक्टेड ग्रेन्स जे आहेत ते कसे दिसतात. त्या ठिकाणी इन्फेक्टेड ग्रेन्स जे आहेत तर त्या ठिकाणी हार्ड किंवा डार्क ब्राऊन कलरचे अशा पद्धतीने ते ग्रेन त्याच्या आतमध्ये फॉर्म होतात. देन दी स्टोनी स्ट्रक्चर विच आर जनरली 3 to 5 or 2 to 3 millimeter व्हॅरी इन साईज फ्रॉम द रिजन टू रिजन. ठीक आहे, या ठिकाणी मग ते स्टोनी स्ट्रक्चर जे तर मग वेगवेगळ्या रिजन टू रिजन किंवा मग स्पेसिस टू स्पेसिससुद्धा या ठिकाणी त्यांची साईज जी तर ती व्हॅरी होते. देन दे आर फिल्ड विथ निमॅटोड लार्वी अँड विच कॅन बी सीन बाय सोकिंग द गॉल इन वॉटर देन मॅसिरेटिंग देम. ठीक आहे, या ठिकाणी मग त्याच्या आतमध्ये काय आहे लार्वी असते. ठीक आहे, ते जे स्टोनी स्ट्रक्चर आहे त्या स्टोनी स्ट्रक्चरच्या किंवा ग्रेनच्या आतमध्ये इन्फेक्टेड ग्रेनच्या आतमध्ये लार्वी आहे तर निमॅटोडल लार्वी आहे तर ते कसं करणार तर ते आपल्याला वरतून दिसणार नाही. तर जेव्हा आपण ते ग्रेन्स जे तर ते सोक करू किंवा गॉल्स जे तर ते सोक करू वॉटरमध्ये त्याच्यानंतर आपल्याला ते मॅसिरेट केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की त्याच्या आतमध्ये निमॅटोड लार्वी जी आहे तर ती प्रेझेंट आहे. ओके, मोर दॅन 1000 to 30,000 लार्वी आर प्रेझेंट इन इच गॉल. ठीक आहे, या ठिकाणी मग त्याच्या आतमध्ये लार्वी जर बघितल्या तर या ठिकाणी 1000 to 30,000पर्यंत लार्वी ज्या आहेत तर त्या आपल्याला गॉलमध्ये बघायला भेटतात. देन नेक्स्ट पॉईंट इज दी कंट्रोल ऑफ द सीड गॉल नेमॅटोड डिपेंड ऑन. Then next point is the control measures. If we see the control measures, in that the control of seed gall nematode depends on the use of clean seed free of nematode and containing gall. ठीक आहे, जर आपण या ठिकाणी नेमॅटोड फ्री किंवा गॉल फ्री सीड्स जे आहेत ते सीड्स जर आपण या ठिकाणी यूज केले तर त्याने आपण हा डिसीज जो आहे तो कंट्रोल करू शकतो. देन बाय वोविंग दी
by winnowing or using sieve of proper size of the gall should be removed from the seeds. या ठिकाणी आपण वोनविंग करून किंवा मग सीफ करून या ठिकाणी जर गॉलमधून जर आपल्याला या ठिकाणी गॉल जे तर या ठिकाणी सीडमधून रिमूव्ह करता आले तर ते या ठिकाणी आपण रिमूव्ह केले पाहिजे की जेणेकरून तो डिसीज स्प्रेड नाही होणार. देन नेक्स्ट इज दी बाय सोकिंग द सीड्स इन 2% or 5% ऑफ दी कॉमन सॉल्ट गॉन कॅन बी ऑल्सो रिमूव्ह. ठीक आहे, या ठिकाणी आपण सीड्स जे आहेत तर ते 2% किंवा 5% कॉमन सॉल्टमध्ये जर सोक केले त्यांनी त्याच्या आतमधले जे गॉल्स आहेत तर ते गॉल त्याच्यातून रिमूव्ह होऊ शकतात. देन इन फील्ड वेअर द डिसीज हॅज वन्स अपियर कल्टिवेशन ऑफ वीट शुड बी स्टॉप फॉर 2 to 3 years. ठीक आहे, या ठिकाणी ज्या फील्डमध्ये हे डिसीज या ठिकाणी ऑकर झाला आहे किंवा एकदा जो डिसीज हा ऑकर झाला आहे त्याच्यानंतर 2 ते 3 वर्षापर्यंत त्याचं कल्टिवेशन जे व्हीटचं कल्टिवेशन त्या ठिकाणी स्टॉप केलं पाहिजे. कारण हा जो डिसीज आहे अंगोइना ट्रिटिसाय पॅथोजन आहे अंगोइना ट्रिटिसाय हा स्पेसिफिकली व्हीट त्याचा होस्ट असल्यामुळे 2 to 3 year या व्हीटचं कल्टिवेशन जे येतं त्या ठिकाणी स्टॉप केलं पाहिजे. देन ग्रॅन्युलर नेमॅटिसाइड्स सच ॲज नेमोफोज, xenophores, then aldicarb or thinazone used for soil treatment when soil infestation is heavy. ठीक आहे, ग्रॅन्युलर निमॅटोड्स जे तर त्या ग्रॅन्युलर निमॅटोसाइड्सची या ठिकाणी ग्रॅन्युलर निमॅटोसाइड्सची ट्रीटमेंट सॉईलला दिली गेली पाहिजे की त्यानेसुद्धा आपण हा डिसीज जो आहे तर तो कंट्रोल करू शकतो. देन नेक्स्ट इज दी निमॅटोडल डिसीज ऑफ रूट नॉट ऑफ व्हेजिटेबल. ठीक आहे, root knot of vegetable. In that root knot nematodes occur throughout the world, especially in the areas with warm or hot climate. ओके, या ज्या ठिकाणी क्लायमेट हॉट किंवा वॉर्म असतं अशा ठिकाणी हे रूट नॉट जे तर आपल्याला सगळ्याच व्हेजिटेबल्स जे आहेत त्याच्यामध्ये बघायला भेटतं. दे अटॅक मोर दॅन 2000 स्पेसीज ऑफ प्लांट अँड रिड्यूस वर्ल्ड क्रॉप प्रोडक्शन बाय अबाउट 5%. ठीक आहे, जर आपण बघितलं तर जवळजवळ 2000पर्यंत स्पेसीज जे आहेत तर त्या ह्या प्लांटवरती अटॅक करतात आणि वर्ल्डचं जर पॉप्युलेशन प्रोडक्शन बघितलं तर वर्ल्डच्या प्रोडक्शनमध्ये अबाउट 5% रिडक्शन जे तर ते रूट नॉट डिसीज ऑफ व्हेजिटेबल्समुळे या ठिकाणी ऑकर होतं. देन रूट नॉट नेमॅटोड डॅमेज प्लांट बाय डिव्हायटलायझिंग रूट टिप्स अँड कॉझिंग द फॉर्मेशन ऑफ स्वेलिंग इन रूट. ठीक आहे, रूट नॉट जसं या ठिकाणी निमॅटोड्स आपण इयर कॉकलमध्ये बघितलं सिमिलरली ह्याच्यामध्ये सुद्धा रूटवरतीच हे निमॅटोड्स देतात ते अटॅक करतात आणि रूटलाच या ठिकाणी रूट टिप्स किंवा रूटलाच या ठिकाणी डॅमेज करतात. स्वेलिंग असेल रूटला किंवा रूट टिप्सला डॅमेज करणं. ओके, देन नेक्स्ट इज दी पॅथोजन. ओके, पॅथोजन ऑफ दिस डिसीज इज मेलिडोगायनी जवानिका. देन this pathogen is large on small root content swelling which vary from the round gall and elongated spindle. Okay, as you are seeing in this photo, this pathogen is long and worm like, similar to worm but large, elongated in length and long in size. Then the female nematode having numerous eggs in their body, present in their body and प्रेझेंट इन ग्रेटर नंबर ऑफ रूट गॉल. ठीक आहे, या ठिकाणी फिमेल निमॅटोड्स जे तर ते फिमेल निमॅटोड्समध्ये या ठिकाणी भरपूर एक न्यूमरस एग्स जे येतात त्याच्या बॉडीच्या आतमध्ये जे येतं ते प्रेझेंट असतात आणि त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ रूट गॉल्स जे येते ते त्याच्यापासून फॉर्म होण्याची शक्यता असते. देन दीज सर्वाईव्ह इन सॉईल अँड लीफ डेब्रीज. रूट इन्फेक्शन इज कॉज्ड बाय लार्वी व्हेन क्रॉप इज सोन इन इन्फेस्टेड सॉईल. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर मग हे कुठे या ठिकाणी सर्वाईव्ह करतात तर मग सॉईल असेल सॉईलमध्ये किंवा मग लीफच्या ज्या डेब्रीज असतील तर त्या लीफच्या डेब्रीजमध्ये हे सर्वाईव्ह करतात. ओके, आता हे रूटमध्ये इन्फेक्शन कधी होतं तर ज्या लार्वी आहेत तर त्या क्रॉपला कधी इन्फेक्ट करतात जेव्हा आपण या ठिकाणी इन्फेक्टेड सॉईलमध्ये प्लांट या ठिकाणी सोन करतो त्यावेळेस ज्या लार्वी आहेत तर त्या रूटला या ठिकाणी इन्फेक्शन त्यांचं स्टार्ट करायला लागतात. ओके, आणि हे जे डिमॅटोड्स आहेत हे रूटच्या ठिकाणी या ठिकाणी किंवा रूटच्या साईडला या ठिकाणी भरपूर फास्ट मल्टिप्लाय या ठिकाणी व्हायला लागतात आणि डिसीज कॉज करायला लागतात. देन नेक्स्ट इज दी सिम्टम्स. ठीक आहे, जर आपण सिम्टम्स बघितले ह्याचे तर सगळे सिम्टम्स या ठिकाणी वन बाय वन आपण बघू. ह्याच्यामध्ये अबोव ग्राउंड सिम्टम्स आर रिड्यूस्ड ग्रोथ अँड fever small
पेल ग्रीन अँड येलोइश लीव्स दॅट टेंड्स टू विल्ड इन वॉर्म वेदर. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण बघितलं तर अंडरग्राऊंड जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की रूटवरती गॉल फॉर्मेशन किंवा स्वेलिंग किंवा टिपचे, तर त्या टिपमध्ये या ठिकाणी टिपला डॅमेज करणं अशा पद्धतीचे अंडरग्राऊंड्स आहेत. पण जर अबव द ग्राउंड बघितलं तर सिम्टम्समध्ये आपल्याला प्लांटची ग्रोथ जी तर ती रिड्यूस होणं किंवा ह्याच्यामध्ये लीव्स जे ते स्मॉल होणं किंवा पेल ग्रीन कलरचे होणं किंवा येलोइश कलरचे होणं अशा पद्धतीचे आपल्याला सिम्टम्स बघायला भेटतात. देन फ्रूट्स आर फ्यू अँड प्युअर क्वालिटी. जर फ्रूट्स जर बघितलं आपण तर फ्रूट्स एकतर फ्रूटची जी क्वांटिटी आहे तर ती फ्रूटची क्वांटिटी ह्याच्यामध्ये कमी होते आणि त्याची क्वालिटी जी आहे तर ती पुअर क्वालिटीचे फ्रूट याच्यामध्ये तयार होतात. देन अफेक्टेड प्लांट युजली किल्ड प्री मॅच्युअरली. ठीक आहे, या ठिकाणी जे प्लांट ज्याला अफेक्ट केलं आहे तर या ठिकाणी प्री मॅच्युअरली किल्ड होण्याचे त्याचे चान्सेस जे तर ते भरपूर असतात. देन सेव्हरल इन्फेक्शन अलॉंग द रूट दॅट गिव्स द रूट अ रफ क्लब अपिअरन्स अँड रूट इन्फेक्टेड बाय सर्टन. ठीक आहे, जसं रूटचे आपण रूटला आपल्याला माहिती की रूटला इन्फेक्शन जेव्हा करतात तेव्हा रूटचं जे अपिअरन्स आहे तर ते रूट त्याच्यामध्ये रफ व्हायला लागतात किंवा क्लब म्हणजे एका ठिकाणी असा ज्याला आपण गुच्छा म्हणू. ठीक आहे, एक गुच्छा असा तयार व्हायला लागतो आणि रूट जे ते इन्फेक्ट व्हायला लागतात. द स्पेसिस ऑफ नेमॅटोड आर डेव्हलप अ बुशी रूट. ठीक आहे, या ठिकाणी बुशी रूट जे आहे ते थोड्या प्रमाणात हे नेमॅटोड्स जे ते तयार करायला लागतात. देन नेक्स्ट इज दी कंट्रोल मेजर. ओके, मग कंट्रोल मेजरमध्ये सगळ्यात फर्स्ट जे तर ते सॉईलचं स्टरलायझेशन करणं, सॉईलला फ्युमिगेशन करणं आणि निमॅटोसाइड्स जे तर त्याचा स्प्रेड करणं. देन in the field the best control of the root knot is obtained by the fumigating the soil with approved chemical nematicides. ठीक आहे, सॉईल जी आहे त्या सॉईलला अप्रूव्ड केमिकल या ठिकाणी केमिकल नेमॅटोसाइड्स जे असेल त्याचं फ्युमिगेशन करणं, त्याने आपण हा रूट नॉट डिसीज जो आहे तो कंट्रोल करू शकतो. कारण आपल्याला माहिती की नेमॅटोड्स जे आहेत ते सॉईलमध्ये या ठिकाणी ग्रो होतात आणि इन्फेक्टेड सॉईल असेल तर त्याच्यापासूनच हा डिसीज जो आहे तर तो स्प्रेड होतो. इन सेव्हरल क्रॉप व्हरायटी रेजिस्टन्स टू रूट नॉट नेमॅटोड आर ऑल्सो अवेलेबल. ठीक आहे, रूट नॉटच्या रेजिस्टन्स व्हरायटीसुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे काही प्लांटच्या, त्याच्यामुळे त्या व्हरायटीज यूज करणं त्याच्यापासूनसुद्धा आपण हा डिसीज कंट्रोल करू शकतो. सेव्हरल कल्चर प्रॅक्टिसेस सच ॲज क्रॉप रोटेशन, फॅलो सॉईल सोलरायझेशन आणि सर्टन सॉईल amendments are also useful in the reducing root knot losses. ठीक आहे, काही प्रॅक्टिसेस अशा आहेत की क्रॉप रोटेशन असेल, फॅलो सॉईल असेल किंवा सॉईल सोलरायझेशन असेल, या सगळ्या मेथडने सुद्धा आपण रूट नॉट डिसीज जो आहे तर त्याच्यापासून जो लॉस होतो आहे तो कंट्रोल करू शकतो. म्हणजे सॉईल जी आहे तर त्या सॉईलला या ठिकाणी भरपूर प्रमाणात ऊन लागलं पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये जे नेमॅटोड्स आहेत तर ते या ठिकाणी त्याच्यातून किल होतील. ठीक आहे, किंवा मग क्रॉप रोटेशन म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे की व्हेजिटेबल्समध्ये व्हीटमध्ये जर बघितलं तर व्हीट होस्ट असल्यामुळे अंगविना ट्रिटिसाईचा होस्ट असल्यामुळे या ठिकाणी 3 इयर्सपर्यंत त्याचं कल्टिवेशन किंवा त्याचं प्रोडक्शन घेऊ नये जेणेकरून तो डिसीज जो आहे तो पुन्हा येऊ नये. त्याच्यासाठी आपण त्याचं कल्टिवेशन घेत नाही 3 वर्ष. ठीक आहे, सिमिलरली ज्या या ठिकाणी क्रॉपला इन्फेक्ट होतं आहे तर ते क्रॉप रोटेट करून आपण दुसरा क्रॉप या ठिकाणी त्याचं कल्टिवेशन त्याच्यामध्ये घेतलं पाहिजे. देन यूज ओनली गॉल फ्री सीड फ्रॉम हेल्दी क्रॉप. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जे सीड्स सोन करण्यासाठी यूज करतो आहे त्याच्यामध्ये फक्त हेल्दी सीड्स जे आहेत ते याच्यामध्ये यूज केले पाहिजे क्रॉप करण्यासाठी. देन रिमूव्ह द गॉल फ्रॉम सीड बाय वेनोविंग ऑर यूजिंग सीव ऑफ प्रॉपर साईज. ठीक आहे, या ठिकाणी सीड्समध्ये ज्या गॉल्स असतात तर त्या गॉल या ठिकाणी आपण चाळून सेपरेट केलं पाहिजे आणि प्रॉपर साईजचे सीड्स जे आहेत जे हेल्दी सीड्स आहेत फक्त तेच या ठिकाणी आपण साईडला घेतले पाहिजे. नाही तर ते जे गॉल्स आहेत त्या गॉल्समुळे या ठिकाणी सीड्ससुद्धा इन्फेक्ट होण्याची शक्यता असते. देन सीड्स ऑफ द फील्ड should be fumigated with DD fumigants, then Nemagun and Nematops, then Zapam and Nemaphos. ठीक आहे, हे जे या ठिकाणी फ्युमिगंट्स आहेत त्या फ्युमिगंट्सने सुद्धा या ठिकाणी सॉईल जी आहे तर ती सॉईल फ्युमिगेशन केलं पाहिजे सॉईलचं. देन अशा पद्धतीने हा जो डिसीज आहे आपण हा डिसीजसुद्धा कंट्रोल करू शकतो आणि या ठिकाणी आपला सिलेबस जो आहे तो पूर्णपणे कव्हर झालेला आहे. अँड हिअर इज द